Hello, good morning students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the content of industrial accident. What do you mean by industrial accident? You all know about the accident, okay? Accident means what? अपघात. मराठीमध्ये जर आपण बघायला गेलो तर ॲक्सिडेंटला आपण काय म्हणतो? अचानक काहीतरी गोष्टी घडणे, अपघात होणे. ओके, काही गोष्टी अशा होतात की ज्याचं आपल्याला एक्सपेक्टेशन्स नसते किंवा ज्या गोष्टी आपल्याला होणार आहे याची कल्पना नसते किंवा आपल्या विचारातसुद्धा अशा गोष्टी नसतात, त्या अचानक घडून जातात. त्याला काय म्हणतात? ॲक्सिडेंट. ओके, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. आता इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटमध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्यामध्ये तुमच्या एम्प्लॉईजला, ऑर्गनायझेशनमधल्या एम्प्लॉईजला काहीतरी हानी पोहोचली जाईल किंवा त्यांच्याबरोबर काही प्रॉब्लेम होतील, अशा पद्धतीच्या पण इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट होतात. सो बघा, आपल्याला इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटमध्ये या लेक्चरमध्ये किंवा या कंटेंटमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, कुठले कुठले कंटेंट आपल्याला कव्हर करायचे या चॅप्टरमध्ये. तर कुठले कुठले चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचे ते आता या स्लाईडमध्ये मी घेतलेले आहे. सो बघा, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, कॉजेस, प्रिव्हेन्शन्स, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स, इंडस्ट्रियल हेल्थ, इम्पॉर्टन्स, मेथड्स टू इम्प्रूव्ह, रिस्पॉन्सिबिलिटीज, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला या लेक्चरमध्ये या टॉपिकमध्ये पूर्ण करायचे आहेत, शिकायचे आहेत. ओके, सो सगळ्यात पहिला टॉपिक आपण बघणार आहोत आता, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट मीन्स व्हॉट, द कन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. नेमकं काय असतं त्याची एखादी डेफिनेशन आपण बघणार आहोत, मिनिंग बघणार आहोत, इंट्रोडक्शन बघणार आहोत. ओके, सो इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट मीन्स व्हॉट. An accident is the unplanned and uncontrolled. ॲक्सिडेंट्स काय असतात? अनप्लॅन्ड असतात. कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नसतं. प्लॅन करून ॲक्सिडेंट होत असतात का? जर ते प्लॅन करून केलं असेल तर त्याला आपण ॲक्सिडेंट म्हणणार आहोत? नाही, ते आपल्याला साठी ॲक्सिडेंट नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट प्लॅनिंग करून करत असाल तर दॅट इज नॉट अ ॲक्सिडंट. ओके, तो ॲक्सिडेंट नव्हे. तर अनप्लॅन्ड किंवा अनकंट्रोल, ज्याच्यावर आपला काहीही कंट्रोल नसतो, जी गोष्ट कुठल्याही अशी गोष्ट असते की जी प्लॅन्ड नसते किंवा अनकंट्रोल असते, ज्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. ओके, an accident is a planned and unplanned and uncontrolled event happened result in injury. ओके, ज्या वेळेला कुठलीही गोष्ट आपली प्लॅनिंगनुसार किंवा अनकंट्रोलली एखादी गोष्ट घडून येते आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर इंजुरी पोहोचते तर दॅट इज ॲन ॲक्सिडेंट. इंजुरी म्हणजे काय की तुम्हाला शारीरिकरित्या, मानसिकरित्या जर एखादी इंजुरी झाली, काहीतरी दुखापत झाली, ॲक्सिडेंटमध्ये कधीतरी तुम्हाला लागलं, तर ते काय आहे, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो किंवा त्या सिच्युएशनला काय म्हणतो, ओव्हरऑल आपण ॲक्सिडेंट. ओके, IA इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. IA चा लॉंग फॉर्म काय आहे? इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट इज ॲन ऑकरन्स इन ॲन इंडस्ट्रियल प्रिमायसेस. ओके, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट कुठे घडतो किंवा कशाला म्हणतो आपण इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट? जर तो ॲक्सिडेंट इंडस्ट्रीच्या प्रिमायसेसमध्ये झाला असेल तर. तो जर इंडस्ट्रीच्या बाहेर झाला असेल तर दॅट इज नॉट इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. ओके, तो त्याचा पर्सनल ॲक्सिडेंट आहे. आता बाहेर नंबर ऑफ ॲक्सिडेंट होतात ऑन दी वे. ओके, गाडी एकमेकाला धडकली त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला, स्वतःच्या चुकीमुळे तुम्ही हेल्मेट घातलं नाही तर तुम्हाला ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे तुम्हाला काही इंजुरी झाल्या, तर दॅट इज नॉट इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. ओके, दॅट इज युअर पर्सनल ॲक्सिडेंट. बट वेदर यू हॅव वर्किंग इन एनी डिपार्टमेंट, एनी ऑर्गनायझेशन, ॲट दॅट टाईम you have occurred any injury or become any accident, uncertain, unplanned, uncontrolled accident they are going on, so that is the industrial accident. Okay, बघा, is an occurrence in an industrial premises causing physical injury to an employee which make him unfit to resume.
these duties in the next 48 hours. ओके, जर ते काम ज्या वेळेला ते ऑफिसमध्ये आहे आणि त्या ऑफिस टायमिंगमध्ये जर त्यांचा एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्या वेळेला काय होतं, त्या ऑफिसच्या प्रिमायसेसमध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना जर एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तर दॅट इज इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. ओके, त्यासाठी ॲक्ट आहे. तर तुमचा जो फॅक्टरी ॲक्ट आहे, फॅक्टरी ॲक्ट 1948, कुठला ॲक्ट आहे? फॅक्टरी ॲक्ट 1948चा फॅक्टरी ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये काही प्रोव्हिजन्स तुमच्या इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटसाठी दिलेले आहेत. ओके, त्या ॲक्टमध्ये काही प्रोव्हिजन्स तुमच्या इंडस्ट्रियल ॲक्टसाठी दिलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे तुमचं ॲक्सिडेंट्स आर युजली द रिझल्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स. वेगवेगळ्या फॅक्टर्सचं कॉम्बिनेशन. ओके, वेगवेगळ्या फॅक्टर्सचं एकत्रीकरण करून त्याचा रिझल्ट बघणे, दॅट इज द ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट आर युजली द रिझल्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स विच डिफर्स फ्रॉम डिफरंट सिच्युएशन. डिफर फ्रॉम डिफरंट सिच्युएशन वेगळा आहे, वेगवेगळ्या सिच्युएशनपासून वेगळा आहे. डिफर फ्रॉम डिफरंट सिच्युएशन. देअर इज नो सिंगल कॉजेस फॉर हॅपनिंग ऑफ ॲक्सिडेंट. कुठलेही सिंगल कारण नाही आहे ॲक्सिडेंट घडवून आणण्यासाठी. ओके, ॲक्सिडेंट होण्यामागे कुठलंही सिंगल कारण नाही. ओके, दे कॅन ऑल्सो डिटरमाइंड बाय द टूल कॉल्ड द फिश बोन ॲनालिसिस. ओके, दे कॅन ऑल्सो डिटरमाइंड बाय द टूल कॉल्ड द फिश बोन ॲनालिसिस. ओके, हे काय आहे? कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट. काय कारणं आहे ॲक्सिडेंट होण्यामागचे कारणं काय, कशामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो? ॲक्सिडेंट आर युजली द रिझल्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स विच डिफर फ्रॉम डिफरंट सिच्युएशन. जी काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनपासून जर काही डिफरंट फॅक्टर तुमच्यासोबत होत असतील, त्याचे रिझल्ट जर म्हणजे जे रिझल्ट तुम्हाला अपेक्षित आहे त्या रिझल्टच्या व्यतिरिक्त जर काही चुकीचे किंवा वेगळ्या पद्धतीचे रिझल्ट तुमच्यासमोर येत असेल, कॉम्बिनेशन ऑफ रिझल्ट तुमच्यासमोर येत असेल तर दॅट इज ॲन ॲक्सिडेंट. देअर इज नो सिंगल यूज फॉर हॅपनिंग ऑफ ॲक्सिडेंट. ओके, देअर इज नो सिंगल कॉज. कुठलंही वेगळं कारण नसतं ॲक्सिडेंट होण्यासाठी, ते अचानक होऊन जातं, दॅट इज ॲन ॲक्सिडेंट. दे कॅन ऑल्सो डिटरमाइंड बाय द टूल्स कॉल्ड फिश बोन ॲनालिसिस. काही टूल्स त्याच्यासाठी वापरलेले आहेत, त्या टूल्स कॉल्ड फिश बोन ॲनालिसिस. ओके, तर हे आहे कॉन्फ्लिक्ट. आता कॉजेस, काय कारणं आहेत? कॉजेस, कुठल्या कारणामुळे तुमचे ॲक्सिडेंट होतात? अनसेफ कंडिशन. जर अनसेफ कंडिशन असतील, ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट जर चुकीचं असेल किंवा प्रॉपर एन्व्हायरमेंट नसेल, हेल्दी एन्व्हायरमेंट नसेल, किंवा एखाद्या मशिनरीवर काम करत असताना ज्या प्रकारचं वातावरण तुम्हाला तिथे हवं आहे त्या पद्धतीचं वातावरण जर तुमचं नसेल तर दॅट इज अनसेफ कंडिशन. ओके, आणि त्या कंडिशनमुळे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. त्या कंडिशनमुळे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. ओके, अनसेफ ॲक्ट. जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही काही ॲक्शन घेत असाल किंवा चुकीच्या पद्धतीची तुमची कृती असेल, तुम्ही चुकीच्या पद्धतीचे काम करत असाल, दॅट इज द कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. अदर कॉजेस. ओके, काही वेगळे कारणं आहेत. ती कुठली? तर तुम्ही मशिनरी नीट हँडल करत नसाल, जर एखादं काम तुम्ही गडबडीमध्ये करत असाल, ओके, तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळालेलं नसेल किंवा तुम्ही सेफ्टी घेतलेली नसेल. जर तुम्ही इलेक्ट्रिक मशीनवर काम करताय तर तुम्ही पायात चप्पल घालणं अपेक्षित असते, हँड ग्लोव्ज. परत तुमचे जी मशिनरी ठेवलेली आहे ती लाकडाच्या जवळपास कुठेतरी किंवा लाकडी वस्तूवर असली पाहिजे. अशा पद्धतीचे काही जर आपण स्वतःहून काही महत्त्वाच्या काळजी घेतली, काही महत्त्वाचे जर स्वतःसाठीच काही महत्त्वाच्या काळज्या घेतल्या तर काय होतं, ॲक्सिडेंट अवॉइड होऊ शकतो. ओके, दॅट इज द रिझन. कॉजेस. अनसेफ कंडिशन. आता एक एक एक्सप्लेन करायचं आपल्याला. अनसेफ कंडिशन्स म्हणजे काय, कशा असतात त्या अनसेफ कंडिशन? म्हणजे दे आर वर्क रिलेटेड कॉजेस. दे आर
वर्क रिलेटेड कॉजेस, कामाशी रिलेटेड कॉज आहे तो कुठल्या पद्धतीचा कॉज आहे? अनसेफ कंडिशन्स हा रिलेटेड टू वर्क कॉज आहे. दे आर असोसिएटेड विथ डिफेक्टिव्ह प्लान्स अँड इक्विपमेंट्स. दे आर असोसिएटेड विथ, असोसिएटेड म्हणजे काय? एकत्र होणे, एकमेकांबरोबर काम करणे. असोसिएटेड विथ डिफेक्टिव्ह प्लांट्स, इक्विपमेंट्स, टूल्स, बिल्डिंग अँड टेक्निकल फॅक्टर. दे आर असोसिएटेड विथ डिफेक्टिव्ह प्लांट्स, इक्विपमेंट्स, टूल्स, बिल्डिंग अँड टेक्निकल फॅक्टर. म्हणजे काय की जे तुमचं अनसेफ कंडिशन आहे किंवा अनसेफ कंडिशनमध्ये जर तुमचे इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट होत असतील तर त्या सिच्युएशनमध्ये काय आहे, ज्या काही अनसेफ कंडिशन्स आहेत त्या कशा असतात? डिफेक्टिव्ह प्लांट. जर तुमचं प्लॅनिंग डिफेक्टिव्ह असेल, जो तुमच्या ऑर्गनायझेशनमधलं जे काही प्लॅनिंग आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की ऑर्गनायझेशनमध्ये जे प्लांटेशन केलेलं आहे चुकीच्या पद्धतीने केलेलं असेल, मशिनरी च्या काही बारीक सारीक गोष्टी असतात आणि त्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेच्या असतात. कारण कुठल्या हाताला इलेक्ट्रिक स्विच असणं गरजेचं आहे, कुठल्या हाताने एखादा जर तुम्हाला खटका दाबायचा असेल तर तो कुठल्या हाताने दाबला गेला पाहिजे, किंवा कुठल्या हाताने मशिनरी हँडल केली पाहिजे. जसं की आता तुमचा CPU आहे, माऊस आहे, राईट हँडने आपण आपला माऊस हँडल करतो, दोन्ही हाताने आपला कीबोर्ड हँडल करतो आपण. तशा पद्धतीने प्रत्येक मशिनरीमध्ये कुठली गोष्ट कुठल्या पद्धतीने तुम्ही युटिलाइज करता किंवा कशी युटिलाइज करता ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. ओके. दे आर ऑल्सो असोसिएटेड विथ द वर्क रिलेटेड फॅक्टर्स, नेचर ऑफ जॉब, नेचर ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट. ओके. कशाशी रिलेटेड आहेत ते? नेचर ऑफ जॉब, नेचर ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट्स, पुअर फिजिकल कंडिशन्स, फिजिकल क्लायमेट्स अँड वर्क शेड्यूल. ओके. फिजिकल क्लायमेट्स अँड वर्क शेड्यूल ऑल्सो कम अंडर द अनसेफ कंडिशन्स. ओके. अनसेफ कंडिशनमध्ये काय येतं? दे आर वर्क रिलेटेड कॉजेस. अनसेफ कंडिशन कशासाठी काम करत असतात? वर्क रिलेटेड कॉजेस. ओके. दे आर असोसिएटेड विथ डिफेक्टिव्ह प्लान. त्यांचे प्लान बरेचदा डिफेक्टिव्ह होतात, चुकीचे होतात. ओके. इक्विपमेंट्स, टूल्स, बिल्डिंग आणि टेक्निकल फॅक्टर. बरेचदा काय होतं, त्यांचे इक्विपमेंट चुकीचे असू शकतात, त्यांचे टूल्स, त्यांची बिल्डिंग, त्यांच्याजवळ असलेले टेक्निकल फॅक्टर्स हे चुकीचे असेल. ओके. गरजेला न लागणारे असे असतील, किंवा त्यावेळेला त्या सिच्युएशनमध्ये ते मटेरियल नको, दुसरं कुठलं तरी मटेरियल लागणार होतं पण आपण ते घेऊन आलो असेल. दॅट इज अँड वी हॅव यूज दिस मटेरियल, दॅट क्वालिटी मटेरियल ॲट दॅट टाईम यू कॅन फेस द इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. ओके. दे आर ऑल्सो असोसिएटेड विथ द वर्क रिलेटेड फॅक्टर्स, नेचर ऑफ जॉब, नेचर ऑफ मशिनरी अँड द इक्विपमेंट्स, पुअर फिजिकल कंडिशन्स, सायकोलॉजिकल क्लायमेट अँड वर्क शेड्यूल. ओके. हे सगळं अनसेफ कंडिशनमध्ये येत असतं. नेक्स्ट आहे अनसेफ ॲक्ट. कुठले कुठले आहेत अनसेफ ॲक्ट? कुठले कुठले आहेत? ज्या ॲक्टमध्ये तुम्हाला काम करायचं आहे ते अनसेफ तुम्हाला का वाटायला लागतात, किंवा असे कुठले ॲक्ट आहेत की जे अनसेफ्ट आहेत? अनसेफ कृती. ओके. रिझल्ट इन द लॅक ऑफ नॉलेज ऑर स्किल ऑन द पार्ट ऑफ एम्प्लॉई. रिझल्ट इन द लॅक ऑफ नॉलेज. तुमचं जे नॉलेज आहे ते काय आहे? कमी आहे. लॅक ऑफ नॉलेज ऑर स्किल. तुमच्याकडे जर स्किलची कमतरता आहे. ऑन द पार्ट ऑफ एम्प्लॉई. जर तुम्ही एम्प्लॉई आहात, तुमच्याकडे नॉलेज कमी आहे किंवा स्किल्स तुमच्याकडे कमी असेल, त्या वेळेला तुम्हाला ॲक्सिडेंट फेस करावा लागू शकतो. फॉर एक्झाम्पल, ऑपरेटिंग विदाऊट ऑथॉरिटी. ओके. एखादी मशिनरी तुम्ही ऑपरेटिंग करायला घेतली विदाऊट ऑथॉरिटी, तुमच्याकडे त्याची ऑथॉरिटी नाही आहे, तुम्ही ती कधी हँडल केलेली नाही आहे, किंवा तुमचा ट्रेनरसुद्धा तुमच्या आजूबाजूला नाही, आणि त्या कंडिशनमध्ये तुम्ही जास्त शहाणपणा करायला गेलात आणि त्यावेळेस जर तुम्ही स्वतःहून ती मशिनरी ओपन करून बघितली, ऑपरेट करून बघितली, तर त्या केसमध्ये तुमचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. सो जर एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही किंवा अर्धवट नॉलेज असेल तर त्यावेळेला एखादा ट्रेनर आपल्या शेजारी उभा करून त्यानंतर ते काम करणं अपेक्षित असतं. ओके. म्हणजे काय होणार नाही की तुम्हाला कुठल्याही कॉन्फ्लिक्टला किंवा कुठल्याही ॲक्सिडेंटला फेस करावं लागणार नाही. नेक्स्ट आहे फिलिंग टू सेक्युअर द इक्विपमेंट. ओके. फिलिंग टू सेक्युअर द इक्विपमेंट.
नेक्स्ट आहे केअरलेसनेस. जर तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये केअरलेसनेसनी वागत असाल, सॉरी पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट आपला राहिला आहे फिलिंग टू सेक्युअर द इक्विपमेंट. सेक्युरिटीनी त्या इक्विपमेंटबद्दल सेक्युअर्ड राहणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही हे काम करू शकता, तुम्हाला वाटतं आहे की तुम्हाला सिक्युरिटी ठेवण्याची गरज नाही आहे, किंवा तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट ज्या वेळेला होता त्यावेळेला तुम्ही कोणाचीही मदत न घेता ते काम करू बघता. ओके, किंवा कुठल्याही पद्धतीचं ट्रेनिंग न घेता तुम्ही ते काम बघता. मान्य आहे, ते काम तुम्ही ट्रेनिंग न घेता करू शकत असाल, त्या ट्रेनरपेक्षा जास्त चांगलं पण तुम्ही करू शकत असाल. बट एखाद्या वेळी जर त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी झाल्या आणि त्यावेळेला जर ट्रेनर तुमच्याकडे नसेल तर इन दॅट टाईम यू कॅन फेस टू द ॲक्सिडेंट. ओके, इन दॅट सिच्युएशन यू कॅन गेट द मोर डेंजरस ॲक्सिडेंट. त्यावेळेला तुम्ही डेंजर ॲक्सिडेंटला फेस करू शकता. ओके, सो दिस इज द फर्स्ट पॉईंट, ऑपरेटिंग विदाऊट ऑथॉरिटी. दुसरा आहे फिलिंग्स टू द सेक्युअर्ड द डेव्हलपमेंट. फिलिंग्स टू द सेक्युअर्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय? फिलिंग्स टू सेक्युअर्ड इक्विपमेंटसाठी क्लिअरनेस. आता आपण तिसरा पॉईंट बघणार आहोत, क्लिअरनेस. प्रत्येक गोष्ट ही क्लिअर असली पाहिजे. जर तुम्ही क्लिअरनेसनी वागत नसाल, कुठलीही गोष्ट कोणाला इन्फॉर्म न करता किंवा आपल्या स्वतःच्या मर्जीने प्रत्येक गोष्ट करत जायला हवी आणि तीच योग्य आहे, आपण जर ती चुकीच्या पद्धतीने करत असेल आणि आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स असेल की नाही मी जे करतोय ते बरोबर करतोय, असं जर तुम्हाला वाटत असेल तर दॅट इज युअर ओव्हर कॉन्फिडन्स. ओके, अँड इन दॅट केस यू कॅन फेस द ॲक्सिडेंट. ओके, स्पीड प्रोसेसिंग. काय आहे स्पीड प्रोसेसिंग म्हणजे काय? की कुठल्याही कामाची घाई न करता व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचा विचार करून जर तुम्ही काम करत असाल, दॅट इज स्पीड प्रोसेसिंग. ओके, अँड इन दॅट केस यू कॅन, जर प्रत्येक काम तुम्ही घाईनी करत असाल तर एक ॲक्सिडेंटसाठी किंवा रोडवर वगैरे तुम्ही वाचलेलं असेल, अति घाई संकटात नेई. तुम्ही जर जास्त घाई करत असाल तर कुठलंही काम असू द्या, ऑर्गनायझेशनमधलं काम असू द्या किंवा कुठलंही कामामध्ये स्पीड असायलाच पाहिजे, पण अति घाई नको, अति स्पीड नको, ज्याच्यामुळे जर तुम्हाला ॲक्सिडेंटला फेस करावं लागत असेल तर दॅट इज नॉट द गुड. ओके, अनसेफ प्रोडक्ट असतात काही किंवा अनसेफ इक्विपमेंट असतात, त्याच्यापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे किंवा त्याला प्रॉपरली हँडल केलं पाहिजे. अँड इम्प्रॉपर लिफ्टिंग. ओके, प्रॉपर नॉलेज नसेल, प्रॉपर ट्रेनिंग नसेल, प्रत्येक गोष्ट ही प्रॉपरली घेतली जात नसेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा काय होऊ शकतं, ॲक्सिडेंट होऊ शकतात. ओके, सो दिस इज अन अनसेफ ॲक्ट. अदर कॉजेस, आणखी काही कारणं दिलेली आहेत, ती कुठली ते आपण आता बघूया. हॅपनिंग ड्यू टू अनसेफ सिच्युएशन, क्लायमेट कंडिशन अँड व्हायरस. ओके, हॅपनिंग ड्यू टू happening due to unsafe situations, climates, condition and variations. Bad working conditions, rough and supply flowers, behaviors of superiors, and addition to allocated and drugs. अल्कोहोल अँड ड्रग्स. तुम्ही जर अल्कोहोल आणि ड्रग्सचे ॲडिक्ट असाल किंवा अल्कोहोल आणि ड्रग्ज जर तुम्ही घेत असाल तर त्यामुळे सुद्धा तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. बिहेवियर ऑफ सुपरवायझर. तुम्ही जर नेहमीच सुपरवायझरसारखं बिहेवियर करत असाल तर त्यावेळीसुद्धा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि रफ अँड सप्लाय फ्लॉवर. ओके, रफ अँड टफ आपण म्हणतो, तर प्रत्येक गोष्ट ती कुठल्या पद्धतीने हँडल करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. कोणाशी डार्क कलरच्या कुठल्या गोष्टी, कुठले कलर्स किंवा कुठले थिंग्स तुम्हाला कुठे वापरायचे आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही अनसेफ सिच्युएशन, कंट्रोल, कंडिशन्स अँड व्हेरिएशन्स यूज करायला पाहिजे. ओके, दॅट इज हॅपनिंग ड्यू टू
safe situation, climate conditions and personalities. Okay. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडेंट. प्रिव्हेन्शन काय असतात ॲक्सिडेंट होण्याची? बघा काय प्रिव्हेन्शन आहे. यूज ऑफ सेफ्टी डिव्हाइस. काय प्रिव्हेन्शन घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी तुम्ही काहीतरी काळजी घेणं गरजेची आहे. मग तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, कशामुळे तुम्ही ॲक्सिडेंट अवॉइड करू शकता? ओके, तर फर्स्ट आहे यूज टू सेफ्टी डिव्हाइसेस. ॲक्सिडेंट अवॉइड करण्यासाठीच्या काही सेफ्टी डिव्हाइसेस असतात त्या तुम्ही यूज करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, ज्या वेळेला तुम्ही स्विमिंग करता किंवा तुम्ही बोटिंग करता त्यावेळेला ओव्हर कॉन्फिडंट तुम्हाला माहिती आहे तुम्ही चांगल्या पद्धतीचे स्विमर आहात. इवन तुम्ही कॉम्पिटिशन्स बघितल्या असतील, नॅशनल कॉम्पिटिशन्स, स्टेट लेवल कॉम्पिटिशन्स. त्या कॉम्पिटिशनमध्ये जे पार्टिसिपंट्स असतात ते पार्टिसिपंट्स ऑलरेडी वेल प्रॅक्टिस्ड असतात. त्यांच्या फील्डमध्ये त्यांनी चांगली प्रॅक्टिस केलेली असते. सपोज जर आता स्विमिंग करणारे किंवा तुम्ही जर बोटिंगला याला जाता, बीचवर वगैरे जाता, ओके, तुम्ही पिकनिकला बीचवर वगैरे जाता त्यावेळेला तिथे तुम्हाला बोट ड्रायव्हर मिळतो. बोटिंग जर तुम्ही करत असाल बीचवर तर त्यावेळेला तुमच्या बोटमध्ये ड्रायव्हर असतो. त्या ड्रायव्हरने कितीतरी वेळा ट्रिप्स केलेल्या असतात, त्याला चांगला कॉन्फिडन्स असतो, तो चांगला प्रकारे स्विमिंग पण करू शकतो. पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःच्या सेफ्टीसाठी काही सेफ्टी डिव्हाइस यूज करणं गरजेच्या असतात. त्यामुळे त्याच्या स्विमिंगसाठी म्हणा किंवा ॲज अ ड्रायव्हर त्यांनी जो स्विमिंग कॉस्च्यूम आहे तो कॉस्च्यूम त्याने घालणं अपेक्षित असते. ओके, सो काय म्हटलेलं आहे की तुम्हाला जर इंडस्ट्रीमधले ॲक्सिडेंट अवॉइड करायचे असतील तर तुम्ही ते सेफ्टी डिव्हायसेसचा वापर केला पाहिजे. जे काही सेफ्टी रूल्स तुम्हाला दिलेले आहेत त्या रूलचा तुम्ही फॉलो केले पाहिजे. ओके, सेफ्टी कमिटीज. ऑर्गनायझेशनमध्ये काही सेफ्टीसाठी कमिटीज असल्या पाहिजे. एखादी तरी व्यक्ती त्या कामासाठी असली पाहिजे. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये मेडिकल बॉक्स असला पाहिजे. ओके, ज्याला आपण फर्स्ट एड बॉक्स म्हणतो. ओके, तो बॉक्स तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये असला पाहिजे. इमिडिएटली त्यामुळे काय होते, तुम्हाला लगेच काहीतरी उपचार मिळतात, राईट. आणि त्यामुळे जर सिच्युएशन बऱ्यापैकी कंट्रोलच्या बाहेरची असेल तर तुम्ही तिला कंट्रोलमध्ये आणू शकता. ठीक आहे, सो फर्स्ट इज काय आहे, यूज ऑफ सेफ्टी डिव्हायसेस. तुम्ही सगळ्यात पहिले सेफ्टी डिव्हायसेस यूज केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर गाडी ड्राईव्ह करतायत तर त्यावेळेला सेफ्टी बेल्ट तुम्हाला दिलेला आहे. कशासाठी दिलेले आहेत हे डिव्हायसेस? तुमच्या स्वतःच्या सेफ्टीसाठी दिलेले आहे. ज्या कंपन्यांनी ते डिव्हायसेस तयार केले ते उगाच टाईमपास म्हणून त्यांनी केलेले नाही आहेत किंवा गाडीला ते सेफ्टी बेल्ट देण्याचा आणि त्यांनी कंपनीचा खर्च वाढवण्यासाठी दिलेला नाही आहे. उलट कंपन्यांची कमीत कमी कॉस्टमध्ये चांगलं प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न असतो, कारण त्यांनासुद्धा मार्केट कवर करायचं असतं, राईट. त्यांना त्यांचं मार्केट कवर करण्यासाठी त्यांना चांगले कस्टमरला कमीत कमी किमतीमध्ये ती वस्तू पोहोचवायची असते. मग ती वस्तू पोहोचवण्यासाठी त्यांना उगाच नको त्या वस्तू का देतील ते त्यांच्या गाडीमध्ये, राईट. बट त्यांनी का दिला आहे तो सेफ्टी बेल्ट? तर तुमच्या स्वतःच्या ॲक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी, बरोबर आहे. मग अशाच काही सेफ्टी डिव्हायसेस तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा असतात की जे तुम्ही यूज करताना ज्या वेळेला तुम्ही काम करताय ऑर्गनायझेशनमध्ये, मशिनरीवर काम करताय, तुम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करताय, तर त्यासाठीच्या ज्या काही सेफ्टी डिव्हायसेस आहेत त्याचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. ओके, सेफ्टी कमिटीज. ओके, सेफ्टी ट्रेनिंग. ऑर्गनायझेशनमधल्या लोकांना तुमच्या डिपार्टमेंटचं ट्रेनिंग देत असतानाच
कंपल्सरीली तुमच्या मशिनरीचं ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. एखाद्या वेळेला जर तुमचा एखादा मार्केटिंग डिपार्टमेंटमधला व्यक्ती तुमच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये गेला आणि चुकून त्यांनी एखाद्या मशिनरीला हात लावला आणि त्याला जर त्या मशिनरीचं नॉलेज नसेल तर कदाचित त्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. सो इन दॅट केस नीड टू गिव द ट्रेनिंग टू ईच अँड एव्हरी person in the organization which is the machinery has more hazardous. ओके, ज्या मशिनरी हजार्डस आहे किंवा ज्या मशिनरीपासून धोका आहे त्या मशिनरींचं ट्रेनिंग, त्या मशिनरीची इन्फॉर्मेशन ऑर्गनायझेशननी आधीच प्रत्येक एम्प्लॉईला दिली पाहिजे. साईन बोर्ड्स असले पाहिजे किंवा बोर्ड लावलेले असले पाहिजे तिथे की याच्यामुळे हा धोका होऊ शकतो, इथे या मशिनरीमुळे हा धोका होऊ शकतो. सो तो अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे बोर्ड लावले पाहिजे. आणि सेफ्टी ड्रिल्स, ओके, सेफ्टी ड्रिल्स किंवा सेफ्टी म्हणून काही इन्फॉर्मेशन्स नोटीस तुम्ही लावल्या पाहिजे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर prevention of an accidents. Okay, so today we have seen industrial accident. Some points we have covered here today within our agenda, within our indexed. Okay, next point we will see in the next lecture, industrial health. Okay, industrial health, importance of that, मेथड्स ऑफ इम्प्रूव्ह अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आणि स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स, हे जे पॉईंट्स आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, सो व्हॉट वी हॅव सीन टुडे, वी हॅव सीन इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, डेफिनेशन ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, मीनिंग, इंट्रोडक्शन ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, प्रिव्हेन्शन ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. ओके, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. महत्त्वाचे काही हे मुद्दे होते की जे तुम्हाला, सो दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग फॉर यू. फार महत्त्वाचे पॉईंट्स आहे, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. यू आर गोइंग टू बी अ बिझनेसमॅन, सो यू नीड, you understand what is industrial accident and all and how we can avoid the industrial accident. ओके, सो पुढे आपण बघणारच आहोत इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट आपण कसे अवॉइड करू शकतो किंवा त्याच्यामुळे होणारे नुकसान कसे अवॉइड करता येतात, या सगळ्या गोष्टी, किंवा त्यावर काय प्रोव्हिजन्स आहे, काय ॲक्ट्स आहे, काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. So this is today's our chapter is industrial accident, and from this chapter we have seen some contents, that is meaning and definition and concept of industrial accident, causes of industrial accident and prevention of industrial accident. Okay, so maybe you all understand about the industrial accident. Okay, next point we will see in the next lecture. So thank you and bye bye, take care.